जळगावमध्ये कालिका माता मंदिर परिसरात गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांच्या रांगा लागल्यात। पहाटे 5 वाजल्यापासून सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात। सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी एजन्सीचे कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय। एजन्सीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना रांगेमध्ये उभं राहण्याची वेळ आली आहे। जळगाव शहरामध्ये अद्यापही घरगुती गॅसचा जो पुरवठा आहे किंवा वितरण जे आहे या ठिकाणी वितरण प्रणाली अद्यापही विस्कळीत असल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे की आज ऑफिस बंद आहे, मात्र वाटप सुरू आहे आणि सोमवारपासून जे आहे सेवा या ठिकाणी पुरवतील। सकाळपासून जे आहेत नागरिक या ठिकाणी आपापलं सिलेंडर घेऊन या ठिकाणी रांगेत उभा आहेत, मात्र अद्यापही या ठिकाणी वितरण जे आहे ते सुरू झालेलं नाही। आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने ही रांग या ठिकाणी एजन्सी समोर लागलेली आहे। एकच कनेक्शन आहे, मग त्याच्यामुळे अशी अडचण आली। आता ते सिलेंडर गेल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले चुलीवर स्वयंपाक होतोय। आता सकाळ संध्याकाळ शाळेत मुलांना शाळेत जावं लागतं, लहान मुलं नागरिकांना अशा पद्धतीने रांगांमध्ये उभं राहण्याची वेळ आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।